नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. वाव, डे 2. आम्ही आज भरपूर काय काय प्लॅन केले, नवीन नवीन गोष्टी आम्ही आधी नाही केलेल्या आहेत. काय माहिती, मी ब्लॉग चालू केला, मी ब्लँक झाली ना. अगं असं होतं ग, जेव्हा आजूबाजूला सौंदर्य असतं ना भरपूर, तेव्हा असं थोडंसं होतं. तुला काय सवय नाही ना, तू स्वतःला बघू शकत नाही ना, मला दिसतंय सौंदर्य. हा, तर मित्रांनो, आज आम्ही काहीतरी असं ट्राय करणार आहे नवीन, आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. एक्साइटिंग आहे, तुम्हाला पण दाखवणार आहे. आणि ऍज युजुअल सगळ्याचे रेट्स पण आम्ही तुम्हाला सांगू. आजच्या दिवसात पण किती खर्च होतो, कसा खर्च होतो, काय होतं ते सगळं सांगू. सॉरी, मी ब्लँक झाली. आम्ही कंटिन्यू करतो. येस ब्लँक झाली, परत कर ना. ओपन आहे ना, मी लागले. ठीक आहे ना, चल परत. नाही नको, चल नको. तुम्ही ऐकलं ना काय बोलली, तुम्ही ऐकलं ना काय बोलली. तर मित्रांनो, झूक केला, स्विच मारलाय. तर मित्रांनो, आम्ही आहे ना आज, आता काल रात्री खूप खाल्लं, त्याच्यानंतर आज सकाळी नाश्ता नाही केलाय. तर मग आता कुठेतरी खायला जायचंय. आम्ही डायरेक्ट ब्रंच करणार आहे. आम्ही ब्रेकफास्ट रात्री 5 वाजता करून झालेलं. आता ब्रंच, आता लंचच करूया डायरेक्ट. आता जाम भूक लागले. तरी ते वरद नावाचा पोरगा कधी बसून आंघोळ करतोय, बाहेरच नाही आलाय. 1 तास झाला तो. आलाय. पण काय बोलू नाही शकत, त्याची बॅचलर आहे. मग तो जो बोलेल ते करावं लागेल. तर म्हणून आता जातो आम्ही. चला, बॅचलर्स पार्टी. यस, बॅचलर्स चालू आहे. बॅचलर्स काय मस्त आहे रे. केस कुठून कापलेस? ओह माय गॉड, छान कापते. छान रेकमेंड करतो. ठीक आहे, पहिले काही जज नका करू, जेव्हा ती सेट करते. ओ माय गॉड, चुम्मा चालली. आम्ही मला स्पॉन्सर नाही केलं नाही, एवढं सगळं बोललं. हा ना, लग्न आहे त्याच्या बिचाराचे, केस वीस कापून झाले. रोमांच, तू आम्ही तुझ्या घरी आल्यानंतर आमचे ब्लॉग लावून बसतोस. आता तू पण त्या ब्लॉग मध्ये दिसणार. तुला काय बोलायचंय की नाही? हा, तू पण आता घरी ब्लॉग लावून बस आणि मम्मी बोल, लवकर बोल, काहीतरी छान बोल. सगळ्यात भारी म्हणजे आम्हाला एअरपोर्टला घ्यायला VIP झालेले. ओ माय गॉड, येस, आम्ही दोघं गेलो. आम्ही ते VIP म्हणून आम्ही VVIP आहे. ओ येस, परफेक्ट. VVIP लोकांना घ्यायला जावं लागतं, बरोबर आहे. आणि ती बघा लांबून दिसतच नाहीयेस. ओ माय गॉड, सुंदरी. जाम मजा येते आम्हाला इथे रूम मध्ये, जाम मजा येते. आम्ही टाइमपास करतो आणि आम्ही काय करतो पुढे तुम्हाला. आम्हाला रूम मध्ये पण बीचचा फील पाहिजे होता म्हणून आम्ही स्क्रीन सेवर बीचचा लावून ठेवला. बोला, गोवामध्ये बीचच्या लांब नाही जायचं आम्हाला, सगळीकडे बीच पाहिजे. चला, आता ब्लँक नाही झालीस ना? कहाँ आए हैं आपण? मी कुठे आले ते नंतर सांगते, पण उद्यासाठी आम्ही एक्साइटेड आहोत. त्याच्यासाठी नक्की बघा तुम्ही. आता आम्ही आलो कॅफे एल मार, बघूया. येस, कॅफे एल मारला आलोय. बघू इथे खाणं कसं मिळते. पण आता तुम्हाला आम्ही सांगितलं की आजसाठी पण आम्ही एक्साइटेड आहोत. आता उद्या पण आम्ही एक गोष्ट करणार आहे ज्याच्यासाठी आम्ही एक्साइटेड आहोत. हेअरस्टाईल खराब. सॉरी. शिवानीला आणि बाकी त्या अपूर्वाला, रोमांचला आम्ही बोललो बाहेर बसू, मस्त इथे बीचवर खायला भेटतंय, बीचवर खाऊया शांततेत. तर त्यांना नको बोलतंय, भरपूर गरम होतं. तर मग आम्ही बोललो की तुम्ही आज बसा, आम्ही बघून तर येतो. ऍक्च्युली खूप गरम होत असेल तर कोण बोलले जबरदस्ती बसायला, पण बघायला काय करतो. बघा काय मस्त सुंदर आहे, इथे समोर बीच आहे आणि इकडे बसायला मिळते खायला. ट्राय करूया चला कुठली तरी एक जागा. क्या लगता है? नाही, एक मिनिट देख रे खाली की गरम तो नाही हो रहा ज्यादा. हे बघा इकडे गरम तर होतंय, तसं ऊन लागते. कारण हे बघ ना, इकडे जो बसेल तर ते बाईक एक साईडनी काळा होईल. मी तर ऑलरेडी काय. हा, मी पण जामच गोल. कबूतर कबूतर आलाय बघ. गौरांग आणि कबूतरची एक स्टोरी आहे, घरात आलेला तेव्हाची. तर चला आताच जाऊया. चलो गाईज, प्लॅन शिवानी तोडणार मला. शिवानीला मी सांगणार तुझ्यामुळे बाहेर खूप गार वाटतंय, पण फ्लिप आहे. 1 मिनिट, 1 2 3 फ्लिप. हा, शिवानीला मी बोलणार की तुझ्यामुळे, तुला नको बसायचं होतं म्हणून आम्ही बाहेर असतो आणि हा साथ देणार. बाहेर दिस इज माय सेकंड लव्ह. अरे आम्ही दोघं खूप प्रेम करतो एकमेकांना. हा, येस. चला बाय. हे आहे आमचं फर्स्ट खाण्याचा पदार्थ. नॉन व्हेजिटेरियन मला सर्वात पहिले व्हेजिटेरियन मध्ये हात मारताना हे काय, पनीर. मी व्हेज खातो. आणि यांनी घेतलंय गोवन काय सँडविच. गोवन काय, चिली चिकन. गोवन चिली चिकन. ग्रेट. कसं आहे सँडविच? कुठे खाल्ला? बटाटा नाही खाल्लं. ओके. हे चमचा. ओ वाव. हा, उचल ना हा वाला. ओके. हा आहे काय, सेराडुरा. हे इकडचं व्हेज असेल ना? ओ शिट. हे आहे गोव्याची फेमस डिश.
ओके, तर आता मी व्हिडिओ एडिट करत होते आणि मी विसरलो की कारण की फ्रेंड्स मध्ये आपल्याला नाही सुचत शूट वगैरे करायला. तर आम्ही ज्या कॅफे मध्ये गेलेलो, कॅफे एल मार, तर तो जेवढे पण कॅफेज आम्ही पूर्ण गोवाच्या, आता आम्ही ठाण्याला आहोत पण आम्ही एडिट करताना तो आता हा क्लिप टाकते. तर जेवढे पण आम्ही कॅफेज मध्ये गेलो होतो गोव्याच्या, त्याच्यामध्ये ते टॉप 1 टॉप 2 च्या इथे येईल एवढं चांगलं रेटिंग होतं. क्वालिटी चांगली आहे, मस्त टेस्टी जेवण होतं, क्वालिटी चांगली होती, क्वांटिटी चांगली होती. फक्त एवढंच की तिकडे सगळेच कॅफे एक्सपेन्सिव्ह आहेत, तर हे पण थोडं एक्सपेन्सिव्ह होतं. आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही एक स्वीट खाल्लं सेराडोरा, जे गोवामध्ये फेमस आहे आणि एकदम एक्सपेन्सिव्ह नसतं, म्हणजे 60-70 रुपयाला मिळतं. मॅक्सिमम 100-120 रुपीज पर्यंत मिळेल आणि ते काही असं आउटस्टँडिंग वेगळं काहीतरी बनवलेलं नाहीये. क्रीम आणि मारी बिस्किट आहे. येस, पण ते चांगलं लागतं. हा, चांगलं लागतं. जर तुम्हाला दूध पावडर खायला आवडत असेल ना, तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता, कारण मला ते सिमिलर वाटलं दूध पावडर सारखं. पण ते टेस्टी, म्हणजे गोव्याला जातं तर त्यांचं तिकडचं फेमस डिश खायला हरकत नाही. तर ते छान होतं. पास्ता आम्ही 2 वेळा खाल्ला, मग सँडविच खाल्लं. हा, आणि मग तिकडे सोया चापचा मंचुरियन खाल्लं. तसं आम्ही स्टार्टर वगैरेच खातो, तसं मेन कोर्स नव्हतं खात. नॉनव्हेज मध्ये पण त्या लोकांनी 2-3 चिकनचे डिशेस घेतलेले, तर सगळं चांगलं होतं. आणि या आम्ही मेन कोर्स न घेता फक्त असं छोटे छोटे स्टार्टर असे घेतले होते, त्याचं आमचं 6,500 बिल झालं. तर थोडं आहे महाग, ते महाग आहेत कॅफेज गोवामध्ये, खूप महाग आहेत, पण टेस्टी होतं जेवण. खूप ऊन आहे, खूप गरमी आहे आणि आम्ही कायाकिंगला गेलेलो, बट मग तो बोलला की तुम्ही थोडस नंतर या 1 तासाने, तेव्हा सन थोडा डाऊन होईल. मग आता आम्ही शोधतोय काहीतरी, बट अर्धा तास झाला कुल्फी शोधतोय, एक जागा नाही जिथे कुल्फी आता भेटते भाई. पुणे आणि गोवा कामाला लागलाय. नॅचरल जाऊ, कुठे जवळ आहे? 1.3 किलोमीटर चालेल. अरे 4 वेळा याच रस्त्यावर फिरतोय रे आपण, 4 वेळा. का असं करतोय आपण? हा, काय तू मॅप दाखवतोय ना त्याला? ब्रायटर साइड तेच 3 वेळा वाचलंय, ते मागे लिहिलेलं तिथे, लुक ऍट द ब्रायटर साइड. नाहीतर काय, एक आम्हाला फक्त आईस्क्रीम खायचंय गोव्यात. दुपारचं किती वाजले? 5 दुपार पण नाही, 5 वाजले. 1 तास फिरतोय, एक आईस्क्रीम नाही भेटलं. आम्ही कायक करायला अरे शिट, आपण सांगितलं होतं ना कायक करायला जात होतो आम्ही. आता आमचं सिक्रेट फुटलं, तर तो बोलला की 5 बजे आओ. हा, सनसेट होगा, थोडा सूरज नीचे जाएगा आणि आईस्क्रीम खायला मी 1 तास फिरतो, आईस्क्रीम नाही मिळत आहे. रस्ते घुमवतात आम्हाला. आता इकडे दिसतंय 7 मिनिटं. पण गेलेलो मगाशी. मग तुला काय म्हणतोय, आम्ही 3 वेळा इथेच फिरतोय. हा, मग आपकी बात हो रही है. चला बघू आता पोहोचतोय का. पोहोचलो तर तुम्हाला आईस्क्रीम दाखवतो शेवटी. हा, काय केलं आता पराक्रम? हा, आम्ही बागा बीच वरनं कॅलेंगट बीच वरती आलोय फक्त आईस्क्रीम खायला. आणि ते पण आता चालू आहे की नाही माहित नाही, कारण मगाचपासून एक्सपिरियन्स जरा बरोबर नव्हता आमचा. जर चालू नसलं तर सगळे हिला मारणार आहेत. हो, काही झालं तरी मलाच का? लालबत्ती येणार आहे तुला, लालबत्ती. ज्यांना माहितीये लालबत्ती त्यांनी कमेंट करून सांगा, लालबत्ती माहिती असेल तर. तुमच्या समोरच खुलासा करतो, आईस्क्रीम आहे की नाही. थांबा जरा 2 मिनिटं, फास्ट फॉरवर्ड करतो. तिकडे गाडी नाही जाऊ शकत. मी परत पार्किंगला 200 रुपये नाही देणार. आम्ही ते थांबतो, स्कूप घेऊन येऊ आम्ही. आणि गाडी कुठे लावणार तू? गाडी इथेच बाहेरच आहे. कोणता सांगा तुम्हाला? तुला कोणता एकाने सांगत आपण. ओ मी गॉड. टेंडर कोकोनट. फायनली नॅचरल्स. बरं वाटलं. भेटलं, कसं वाटतं तुला? शेवटी नॅचरल दिसल्यावर देव भेटला तर काय. ऍक्च्युअली भाई 1 तास झाला आईस्क्रीम शोधतोय. काय आलं? तुम्ही ब्लॉग बघता? थँक्यू, यांनी ब्लॉग बघितलं. हे आमचा ब्लॉग बघा. थँक्यू आमचा ब्लॉग बघण्यासाठी. तुम्ही कम्फर्टेबल आहे ना याच्या? हा, नक्की नक्की नक्की. चला आता गपचूप आईस्क्रीम खातो. त्या रोमांच बिचारा गाडी चालवतो, त्याला पण घेऊन जातो. अरे मिली नहीं रहा था. हाँ, कलंगुट. यस यस यस. कैसा लग रहा है आपको? सूट बूट पहन किधर जा रहे हैं? जंग लड़ने जा रहे हैं. जंगल से भाई टर्न बिन मारना सिखाएंगे ना आप? सब शिकायगे भाई. यस. आता चाललोय आम्ही कायकिंगला. बघू आता कसं होतं. इथे खाली बोटी लावलेत बघा. आणि आम्ही वेगवेगळ्या बोट मध्ये आहोत. येस, या दोघी एकाच आहेत आणि बाकी आम्ही 3 मुलं. ऐक, माझा हात वाकडा होते पण कोण मदत नाही करत आहे. आम्ही 3 एका याच्यात आहोत. येस, म्हणजे वेगवेगळ्या. आम्ही सगळे चालवण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे त्या दोघी बघा, त्या दोघी कुठे राहिल्यात बघा.
आणि त्यांना दाखवण्याच्या चक्कर मध्ये मी कुठे चाललोय बघ. थांबा 1 मिनिट गाईज, ओनली 1 मिनिट, ओनली 1 मिनिट गाईज. टर्न मारतोय. हा येस येस, उधर जा उधर जा उधर जा, आपटेगा उधर जा. हा परफेक्ट टर्न, हा परफेक्ट टर्न मारलाय. हा आता आम्ही सगळे अलाइन झालोय एका डिरेक्शन मध्ये. हा कैसा लग रहा है शिवानी? हे बघा आता मला वाटतं व्हिडिओ काढता येणार नाही, कारण जर व्हिडिओ काढत बसतो तर आम्ही पुढे मागेच होत राहू सतत. तर मग आता जरा काय करतो आणि नंतर काय झालं, कोण पाण्यात मिळत पडलं तर तुम्हाला येऊन सांगतो. चलो बाय गाइस, भेटूया परत. बोला कैसा लग रहा है? थांब जरा, सगळे दुखतायत. दिसतंय मस्त, अंधार झालाय थोडा पण मजा येते, छान वाटतंय. शिवानी कसं वाटतंय? जिंकलो मी रेस. कुठून मागून रेस मध्ये जिंकलो मी गाईस. वरातला हरवलेला आहे मी. वरातला शिवानी नाही हरवलं. तू सांग तिकडे. टर्न मार आई एम प्रो. ओके वेट मैं भी यूटर्न मारता. रुको फोन रखना पड़ेगा गाइस. हे अपूर्व उतरणार कशी तू? हा हा पडशील भाई उतरताना. आरामात उतरा. हे बघ हे घे, लय पाण्यात यायला लागेल. चप्पू इधर से उतरो. हो अरे शिट यार, कंटेंटच नाही मिळाल. पड ना जरा, कंटेंट मिळेल. पड ना. ब्लॉग का कंटेंट मिळणार म्हणते ना. थोडं तरी मिळालं. चला उतर आता. आलंय का ते? नाही आहे ना. चलो आ जाओ. तू तरी पड अजून कंटेंट. हिला उसको हाँ हिला. अरे यार उतरने के बाद काय नाही, मी बोललो कंटेंट मिळेल भाई. जाऊ दे. चलो आमचं कायकिंग झालेलं आहे आणि हा आमचा मित्र दाखवायला. तर नाम थँक्यू. क्या? तय्यब. बाय. थँक्यू तय्यब. बाय. तय्यब हुसेन. फोटो व्हिडिओ काढलेत ना. एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर मजा आहे. तुम्ही जर इथे येत असाल तर 300 रुपीज आहे कायकिंग. आणि आधी जर तुम्ही बुक केलं तर इकडे येऊन विचारलं तर मग महाग आहे. तर मग आधी येऊन बुक करा आणि करून घ्या एकदा. हा मी माझा नंबर देतो, कॉल करा. जर तुम्ही बागा बीच येत आहेत तर नक्की इथे विजिट करा. हे ड्रोनचे व्हिडिओ पण काढतात. मग तुम्हाला हवा असेल तर ड्रोनचे व्हिडिओ पण काढून देऊ शकता. आमची रेस मिस झाली व्हिडिओ मध्ये. मी पण होती त्या रेसचा भाग. हा यू कॅन सी आम्ही किती घामाघूम. ए चल रेसचा भाग. हे इकडे तिकडे असे करत बसलेले. उद्या दुसरी रेस असतात. रेस 700 की भांडण चालू आहे. बिग बॉस अपूर्वाला राग आलेला आहे. भिगा दिया मेरे को भिगा है कैसे बिग बॉस. मेरे को तकलीफ हो रहा है बिग बॉस. इट्स हॉट बिग बॉस. भाई अरे तिकडे ते लोक ड्रोन करत होते. त्यांनी आम्हाला तुला एका मुलीला छळतोस. रडवून तुझ्या डोळे दिसतायत लोकांना. अरे तुझ्या डोळ्यातली ती हे दिसते लोकांना रे. हसू दिसतंय. असं नको समजू पाठ घेतले म्हणून दिसत नाहीये. या बिचार मुलीचं तोंड दाखव ग. ए बाळा ए मुनी ए पोरे ए पोरे. बिग बॉस जानना चाहते लोक. आपल्याला असे समजतील की एक बिचारी पोरगी रडते तिचं छळ करतात. थांबा फोन आला मला तरी. सत्य आपला नारी सत्य नारी. काय करत होता? मी सांगत होतो अपूर्ला जे तुम्हाला आता कानात सांगितलंस. आता बोल ना. आता कॅमेरा खाली काय करते? आता कॅमेरा खाली का? आता माझा पचका करा. काय सांगितलं काल अरे काय झालं माहितीये का? काल काय झालं माहितीये का? कोणतरी ना बँडेज शोधत होतं ना. आपण सगळे बँडेज शोधत होतो. मग मिळालं ना. बरोबर तेवढंच झालं. अजून काय? अजून कुठे काय? हे लपवतात. हे कोण नाही पडलं. कोणच नाही भाई. अजिबात कोण नाही पडलं वाकल्यावर. सरप्राईज. म्हणजे बोला उद्या रेस 700 की आहे. रेस 700 की उद्या. आता तुम्हाला कळलं पाहिजे काय. येस यांनी मागाशीच मला सांगितलेलं आहे. सरप्राईज काहीतरी आहे उद्या. ते माझ्यासाठी तर खूप, आमच्या दोघांसाठी तर खूप मोठी गोष्ट आहे.
आम्ही मस्त इकडे वाटतंय. कालच्याच बीच वरती आम्ही. पळाला थोडस भिजणार होतं पण सगळ्यांची हालत बघ. सगळ्यांची हालत जरा टाईट झाली. 1 मिनिट मी पुसून घेतो. 1 2 3 परत चालली. सगळ्यांची हालत बघा. कोणी भिजणार नव्हतं. कोणी भिजणार नव्हतं, सगळे भिजलेले आहेत आणि सगळे चपलेवर मेहनत करत होते की आम्ही चप्पल साफ करून आणणार. हे तर काय गॉन आहे. हे माझी बघा केवढी मेहनत केली. ह्याची पण बघा, हे खाली ब्राऊन कलर नाही ब्लॅक कलर आहे ऍक्च्युअल मध्ये. ओलं आहे ना माझं, चिखल झालंय. चिखल झाले पायात. पण छान पडतं आणि आता हा हे बघा पाऊस पण पडतोय. आता मस्त थोडा टाइमपास भिजू आणि मग डायरेक्ट कल्टी. बघा काय सुंदर जादूने कॅमेरा डायरेक्ट गेलेला आहे मागे. या माणसाने आम्हाला कायाकिंग मध्ये भिजवलं आणि आता मागे बघ काय केलंय. सगळी रेती बिचारीवरती उडवली. कसं वाटतं मुलींना त्रास देऊन? मस्त सुंदर सुंदर तुला काय 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 इच्छा काय होते तुझ्या? आता आज जेवढा राग आहे तेवढा काढू शकतेस. आता नाहीये ना. मजा आली ना तिला बीच? यश तुला कसं वाटतंय मुलींना त्रास देऊन सुंदर? सगळे भिजलेत मस्त. कसं वाटतं भिजून? अरे खूप मस्त वाटतंय. असं वाटतं मी परत छोटा पोरगा झालो. ओ माय गॉड. येस. हा बा एकटा खाते. हा बघ मगाशी पण आम्ही 2 स्कूप खाल्ले आणि बोलला ह्याला की एकच स्कूप घेतला. काय यश एक नसतं करायचं. अरे तुम्ही तुमचा टाइमपास करता, मी माझा टाइमपास करतो. सगळी आंघोळ वगैरे करून आम्ही आता आलो जेवण खायला. आम्ही एक चायनीज वाला स्पॉट केलाय रस्त्यावर. नाही एक आम्ही जाणार होतो लोकल कॅफे, ते बंद होतं म्हणून चायनीज खायला, जे ह्याच्यामुळे आम्ही सफल झालो. नाहीतर आम्ही निघाले. नाहीतर काय होतं ना, आता काय वरात कसा मित्र पडतो ना, तर मग कसं त्याला काय असं हे तुला कळत नाही का इकडे कशाला खायचं तुला चायनीज? हा 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 असं नाही करतायत ना. असं काय नाहीये. हा असं नाही करतायत ना तिला. असं काय नाहीये. तोडते मला फक्त. तोडते नाही म्हणत. असं काही नाहीये. तर आता आम्ही ते खाऊ आणि इथे फ्रुट्स घेतोय. येस. फिटनेस फ्री. हा नाही विकत. भैया 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 कैसा दिया ये? हाँ 450 रुपए किलो. 450 रुपये मेरे खुद के हाथ से खिलाएगा. 450 खा रहा है पहिला डायरेक्ट. अपूर्वा तुला 550 आहे. हिच्याकडे डिस्काउंट इसको डॉलर आहे डॉलर. अरे पैसे घे हा ना. दे. हे घे फळ. चला आता आम्ही चायनीज बघून सांगतो आणि मस्त स्वस्त चायनीज होतं 180 वगैरेला. बघू ते कसं लागतं. नाही हा, केला. मग अख्खा दिवस घरात पाणी पिलास तू, इकडे आला पाणी पिलास का? कोण किती शी करतोय त्याच्यावरती डिस्कशन चालू आहे. अरे सुशी रे सुशी. सुशी आवडते. हे पाणी का, पाण्याची चर्चा का? सारंगे. पाणी हा पिल्यानंतर- 4 वेळा झाला दिवसात ना. हा माझं झालंय. मी तू? पाणी मजबूत पितो. 3 वेळा 2 10 वेळा. मी जिंकलोय गाईज. 2 मलाच नाही होते यार. अरे 10 वेळा खाल्लंय. तुला माहितीये का 2 ते 3 वेळा 10 वेळा करणारा माणूस ना प्रॉपर हेल्दी माणूस असतो. काय 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 2 ते 3 वेळा जो हकतो दिवसात. मी येतो. मी पण भाई प्लुटो हेल्दी. मला असं वाटतं की मुलं जास्त नाही, ते life तर मध्ये तू- लाईफ मध्ये पण. तू हकली. 10 वेळा प्लुटो जास्त हकली. ओके सो गाईज आम्ही परत व्हिडिओ एंड करायला विसरलो आणि आम्हाला सांगायला आवडेल की आम्ही जो चायनीज खाल्लं होतं ते ना असं छोटं दुकान होतं आणि चायनीज एकदम म्हणजे नका खाऊ, म्हणजे आम्ही रेकमेंडच नाही करणार. सो कारण ते फक्त नॉन व्हेजिटेरियन साठी होतं. त्याचं पण स्टार्टर म्हणजे जे लोक युजली ड्रिंक वगैरे करतात त्यांच्यासाठी होतं. चिकन सुख म्हणजे जे चपाती भाकरी सोबत खातो ना ते चांगलं. त्यांच्यासाठी चांगलं होतं. कारण भरत आणि रोमांच खातात त्यांनी आम्हाला सांगितलं की तेवढा चांगला होता. पण आम्ही जो राईस मागवलेला त्यांनी पण राईस तोच खाल्ला व्हेज वाला. त्यातून आला खिळा सापडला. येस व्हेज क्रिस्पी मध्ये खिळा होता. व्हेज क्रिस्पीच्या आतमध्ये खिळा होता. पण ते चल चुकून राहिला असेल त्याचं माझं हे नाही. पण टेस्ट पण ओव्हरऑल चांगली नव्हती. म्हणजे एकदम Below average. बिलो ऍव्हरेज होतं. मग आम्ही नंतर डिसाईड केलं की एवढं असं नाही रिस्क घ्यायची, कारण की नवीन ठिकाणी जातो फिरायला वगैरे पोट हा मग खराब कशाला नको व्हायला. पोट खराब झालं तर मला एकदा उदयपूरचा एक्सपिरियन्स झालाय भाई. एक घरीच बसायला लागतं मग त्याच्यापेक्षा नको. म्हणून मग आता आम्ही त्याच्या पुढे आम्ही परत कधी स्ट्रीट नाही खाल्लं. पण जाऊ देते. हा व्हिडिओ इथेच एंड होता बिकॉज नंतर आम्ही परत गप्पा मारायला लागलो आणि रात्री 3-4 वाजेपर्यंत आम्ही लेजिट गप्पा मारत बसायचो. आणि व्हिडिओ हा इथे असाच एंड होतोय. उद्याची व्हिडिओ खूप एक्साइटिंग असणार आहे, खूप स्पेशल असणार आहे, तर ती नक्की बघा.